ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. शेतकरी बांधवांनो आणि पशुपालकांनो नमस्कार. प्रत्येक हवामानानुसार बदलत्या ऋतूनुसार आपल्याला आपल्या पशुधनाची योग्य काळजी घ्यावी लागते. असं म्हटलं जातं की आला पावसाळा तब्येती सांभाळा. पावसाळ्याच्या दिवसात आपल्याला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते आणि त्यातल्या त्यात जर आपण मेंढी पालन करत असू तर ही काळजी थोडीशी जास्तच घ्यावी लागते. कारण हे असे दिवस असतात, या दिवसांमध्ये जंतांचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते आणि जर का आपलं पशुधन, आपली जनावरं आजारी पडली तर त्याचा परिणाम त्यांच्यावर होतो. जर असं काही झालं तर आपल्या उत्पादनावर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो आणि हा जर आपला संभाव्य धोका आपल्याला टाळायचा असेल तर त्या दृष्टीनं पावसाळ्यात आपल्याला पशुधनाची उत्तम काळजी घेणं हे फार महत्त्वाचं आहे. अर्थात आजारी जनावरं, अर्थात ज्यांचं जंत निर्मूलन करायचं आहे ते कसं करायला हवं, हे करताना कशी काळजी घ्यायला हवी, यासोबतच वॅक्सिनेशन, लसीकरण किती महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे औषधाची मात्रा देताना ती मात्रा कशी ठरवायला हवी, गोठ्याची स्वच्छता कशी करायला हवी, या सगळ्या प्रश्नांची माहिती जाणून घेण्यासाठी, या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी सध्या आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या सर्वसमावेशक मेंढी सुधार प्रकल्पात आहोत आणि या सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरं इथेच तज्ज्ञांकडून जाणून घेऊ. पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहूया एक ध्वनिचित्रफीत. पावसाळा सुरू झाला की पावसामुळे हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो. मात्र याच काळात मेंढ्यांमध्ये अंतर्गत जंतांचा प्रादुर्भाव मोठ्याने वाढतो. यामुळे मेंढ्यांची भूक कमी होणं, वजन घटणं, रक्तक्षय, अशक्तपणा, अतिसार तसंच उत्पादन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे पावसाळ्यात वेळेवर जंत निर्मूलन करणं हे प्रत्येक मेंढी पालकासाठी अत्यंत आवश्यक आहे. पावसाळ्यातील दमट वातावरण आणि ओलसर पूर्ण ही जंताच्या वाढीस पोषक ठरतात. त्यामुळे मेंढ्यांना नियमितपणे जंतनाशक औषधं देणं, पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार योग्य मात्रेचा वापर करणं आणि आवश्यकतेनुसार वर्षातून ठराविक वेळा जंत निर्मूलन करणं गरजेचं आहे. यासोबतच गोठ्याची स्वच्छता राखणं, साचलेलं पाणी टाळणं, स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणं आणि चराईचं योग्य नियोजन करणं या बाबींकडेही विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. आजारी किंवा अशक्त मेंढ्यांची तातडीनं तपासणी करून योग्य उपचार केल्यास मोठं आर्थिक नुकसान टाळता येतं. निरोगी मेंढी म्हणजे अधिक उत्पादन आणि अधिक नफा. त्यामुळे या पावसाळ्यात वेळेवर जंत निर्मूलन करून आपल्या मेंढ्यांचं आरोग्य जपणं आणि मेंढी पालन अधिक फायदेशीर करणं यासाठी आज आपण मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. आणि हे मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे अहिल्यानगर इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या सर्वसमावेशक मेंढी सुधार प्रकल्पाचे प्रभारी शास्त्रज्ञ डॉक्टर रवींद्रनाथ निमसे यांच्याकडून. चला तर मग जाणून घेऊयात याबाबतची माहिती. शेतकरी बांधवांनो, ध्वनी चित्रफितीवरून आपल्याला आजच्या कार्यक्रमाची कल्पना आली असेलच. सध्या आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या सर्वसमावेशक मेंढी सुधार प्रकल्पात आहोत आणि या प्रकल्पाचे प्रमुख तसंच शास्त्रज्ञ डॉक्टर रवींद्रनाथ निमसे आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार, आपलं स्वागत. नमस्कार शेतकरी बंधूंनो. सर, पावसाळ्याच्या अनुषंगानं आज आपण मेंढ्यांची कशी काळजी घ्यायला हवी याबद्दल चर्चा करणार आहोत. पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्हाला हेच जाणून घ्यायला आवडेल की मेंढ्यांमध्ये जंतांची बाधा नेमकी कशी होते. शेतकरी बंधूंनो, हा एक खूप महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे. आपली मेंढी ही नियमितच बाहेर चरण्यासाठी जाते. त्यामुळे मेंढीचे जे पोट आहे हे जंताचे आगारच आपण समजू. सर्व प्रकारचे जंत हे मेंढ्यांच्या पोटामध्ये आढळतात. एकूणच उन्हाळ्यामध्ये किंवा इतर ऋतूमध्ये मेंढ्या चरताना
जे काही वेगवेगळ्या भागामध्ये फिरतात आणि सराव कुरणांमध्ये त्यांच्या विष्ठेवाटे पडलेली जंताची जी अंडी असतात ही पावसाळ्यामध्ये त्यापासून निर्माण झालेली पिले आहेत. जंताची पिले ही मेंढीच्या खाण्यामध्ये येतात आणि ती अंडी किंवा जंताची पिल्ले मेंढीच्या पोटामध्ये गेल्यानंतर मेंढ्यांमध्ये एकूणच जंताचा प्रादुर्भावाची शक्यता जास्त असते. आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे, शेळी आणि मेंढीच्या तुलनेमध्ये शेळी ही बऱ्यापैकी चाऱ्याचा टॉप खाते किंवा आपण जे काय म्हणतो पिकाचा वरचा भाग खाते. परंतु मेंढीची जी चरण्याची सवय आहे ही जमिनीलगत असल्यामुळे जमिनीलगत चरल्यामुळे मेंढ्यांमध्ये जंताची प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. जमिनीवरील नवीन उगलेल्या चाऱ्यामध्ये जिथे जिथे मेंढ्या अगोदर चरून गेलेल्या असतील अशा ठिकाणी जंताची अंडी जास्त प्रमाणात असतात आणि मेंढ्यांमध्ये जंताचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. आणि एकूणच पावसाळ्यामध्ये ही शक्यता जास्त बळावते किंवा याचे प्रमाण वाढते, कारण की पावसाळ्यामध्ये ही सर्व जंताची अंडी ही योग्य तापमान झाल्यामुळे त्याचे प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते आणि एकूणच मेंढ्यांमध्ये जंताचे प्रमाण अधिक असते. पण जंतांची बाधा होते त्यावेळेस नेमके काय लक्षण आपल्याला मेंढ्यांमध्ये दिसून येतात? आपल्या मेंढीला जंताची बाधा झाली आहे किंवा आपल्या मेंढीच्या कोकराला जंताची बाधा झाली आहे हे शेतकऱ्याने जाणून घेणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी खूप सोपे उपाय आहेत. तर आपण रोजच्या रोज सकाळी आपल्या मेंढ्यांमध्ये फेरफटका मारताना आपल्या मेंढीचा पार्श्वभाग म्हणजे गुदद्वार खराब झाले आहे की काय, किंवा ज्यावेळी मेंढ्यांमध्ये जंताची बाधा होते त्यावेळी मेंढी ची पातळ विष्ठा होते. तर गोठ्यामध्ये किंवा त्या परिसरामध्ये आपण मेंढ्या चारण्याच्या ठिकाणामध्ये कुठे पातळ विष्ठा दिसते का, एखाद्या मेंढीचं मागचं गुदद्वार खराब झाले आहे का किंवा पातळ विष्ठेने भरलेले आहे काय, ही सर्व लक्षणं दाखवत असताना ते जी बाधित मेंढी आहे जिची विष्ठा पातळ आहे तर अशा मेंढीला जर ताप नसेल, आपण त्या मेंढीचा ताप घ्यायचा आहे. जर त्या मेंढीला ताप असेल तर ते जीवाणूजन्य आजार असू शकतो. परंतु जंतबाधा जर झाली आणि पातळ जर विष्ठा असेल तर त्या मेंढीमध्ये जंताचा प्रादुर्भाव झाल्याची शक्यता खूप मोठी आहे. याशिवाय आपण नियमित आपल्या मेंढीच्या डोळ्याच्या श्लेष्मपटल आपण पाहायचं आहे. जर आपण श्लेष्मपटल आपण बघितलं आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला पांढरटपणा जाणवला, म्हणजे मेंढीच्या शरीरातील रक्ताचं प्रमाण कमी झालं, अशी जर ही 4 लक्षणं जर आपल्या लक्षात आली, यापैकी कुठलेही एक लक्षण आढळले तर आपल्या मेंढीला जंताची बाधा झाली आहे आपण समजून घ्यावे. योग्य औषधाचे उपयोग करून आपण मेंढ्यांमध्ये जंत निर्मूलन करून घ्यावे. शेतकरी बांधवांनो, मेंढ्यांना जंताची बाधा नेमकी कशी झाली आहे याची लक्षणं कशी ओळखायची याबद्दल आता आपण प्रात्यक्षिक पाहू. शेतकरी बंधूंनो, साधारणपणे जंतबाधा झालेलं जनावर हे सर्वस्वी प्रथमदर्शनी निरोगी भासतं आणि त्यामध्ये जंताची बाधा झाली कशी हे ओळखण्यासाठी 3-4 सोप्या पद्धती आहेत, त्या आपण या ठिकाणी पाहूयात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण त्याची डोळे पाहायचे आहेत. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की डोळे लालसर आहेत, म्हणजे याच्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण चांगलं आहे, म्हणजे याला जंताची बाधा झालेली नाही, असण्याची शक्यता कमी आहे. परंतु याशिवाय जर सुरुवातीच्या जंतबाधा झाल्याची परिस्थिती असेल त्यावेळी साधारणपणे शेपटाचा मागचा भाग हा भरलेला असतो. तर शेपटाचा मागचा भाग भरलेला असणे, याशिवाय जनावराचं शरीराचं तापमान हे नॉर्मल असणे. तर या ठिकाणी आपण पाहूयात. तापमान घेण्याची ही एक आदर्श पद्धत आहे. या ठिकाणी आपण गुदद्वारामध्ये तापमापी टाकलेली आहे. त्या ठिकाणी आता आपण हे तापमान दुपारच्या वेळी घेत आहोत आणि जरी 103.5 डिग्री फॅरनहाईट तापमान दाखवलं असेल तरी हे दुपारच्या वेळी उन्हाच्या वेळी घेतलेलं तापमान असल्यामुळे 103.5 हा सुद्धा ताप आपण नॉर्मल समजू शकतो. पण हेच जर ताप आपण सकाळी घेतला असता, सकाळी 6-7च्या वेळी, तर 103.7 हा ताप आपल्याला जास्त ताप वाटला असता. त्यामुळे आपण कोणत्या वेळी ताप घेतोय ही सुद्धा बाब या ठिकाणी महत्त्वाची आहे. तर एकूण शेतकरी बंधूंनो, जनावराला होत असलेले जुलाब, त्यानंतर नॉर्मल शरीराचं नियमित तापमान आणि डोळ्याची स्थिती यावरनं आपण आपल्या मेंढीला किंवा कोकराला जंताची बाधा झालेली आहे की नाही हे ठरवू शकतो. नक्कीच. पण यानंतरचा पुढचा महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे जंतांचं निर्मूलन. नेमकं ते कसं करायला हवं? आपल्या मेंढ्यांमध्ये जर जास्त प्रमाणामध्ये पातळ विष्ठा किंवा अगोदर सांगितलेली जी 4 लक्षणं आहेत, ही 4 लक्षणं दिसली
तर एक असा सल्ला राहील की अंदाजे औषध देण्यापेक्षा आपण आपल्या गोठ्यामधील एकूण मेंढ्यांच्या 10% मेंढ्यांचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेतून जर तपासून घेतले तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल. मेंढ्यांच्या जमा केलेला जो काही नमुना आहे तो नमुना आपण प्रयोगशाळेमध्ये न्यायचा आहे आणि प्रयोगशाळेतून आलेल्या जंताच्या प्रकारानुसार त्यासाठी लागणारं जे काही औषध आहे ते आपण ठरवायचं आहे. तर यासाठी जे काही औषधं आपण ठरवायची आहेत ती कोणत्या प्रकारची असावी, त्याची मात्रा कशी असावी या बाबतीत खूपच काळजी घेणं गरजेचं आहे. तर औषधाच्या मात्रा ठरवताना किंवा त्या आपण कोणत्या प्रकारचं औषध वापरतोय त्यावर वापरायची औषधाच्या जी काही बॉटल असेल त्या बॉटलवर त्याचं वर्णन असतं किंवा त्याची माहिती असते. साधारण किती किलो वजनासाठी किती किलो आपण औषधाचा वापर केला पाहिजे. तर त्यानुसार आपण आपल्या मेंढ्यांना जंत निर्मूलन करायचं आहे. म्हणजे सर हे खूप तुम्ही महत्त्वाची माहिती देताय की ज्यावेळेस आपल्याला मेंढ्यांना औषध द्यायचे तेव्हा औषधाच्या बाटलीवर जो आपल्याला कंटेंट दिलेला असतो, जितक्या प्रमाणात मात्रा देणं अपेक्षित आहे ते बघून पशुपालकांनी दिलं तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. पण हेच जंत निर्मूलन करताना नेमकी काय काळजी घ्यायला हवी? हा एक महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत दुर्लक्षित होणारा प्रश्न आहे. तर याचं जे समाधान आहे ते खूप काळजीपूर्वक आपण करायचं आहे. जंताचे औषध देताना योग्य मात्रेमध्ये आपण देणार आहोत. त्यापूर्वी मेंढ्याचं वजन आपण घ्यायचं आहे. तर मेंढ्याचं वजन घेण्यासाठी जे सोप्या पद्धती आहेत त्याचा आपण प्रात्यक्षिक पाहूच. तर हे वजन करताना आपण काय काळजी घ्यायची किंवा कशा प्रकारे घ्यायचं याचं आपण थोडंसं एक प्रात्यक्षिकच बघूयात. कोकराचं वजन कसं करायचं त्यासाठी एक खूप छोटी सोपी पद्धती आहे. साधारणपणे बाजारामध्ये 500 ते 700 रुपये किमतीचा वजन काटा जो की डिजिटल असणार आहे, म्हणजे आपल्याला आकड्यामध्ये त्याचं वजन समजणार आहे असा वजन काटा बाजारामध्ये उपलब्ध आहे. याचा आपण वापर करायचा आहे. आणि वजन करताना एक साधारणपणे 10 फूट लांबीच्या दोरीच्या सहाय्याने आपण त्याचं वजन करू शकतो. तर ते करताना जी काही काळजी घ्यायची आहे किंवा कशा प्रकारे करायचं आहे याचं आपण थोडंसं प्रात्यक्षिक पाहूयात. यामध्ये दोरी अडकून पोटाच्या मागच्या पायाच्या सुरुवातीला आणि पुढच्या पायाच्या मागच्या बाजूला अशा पद्धतीने त्याची एक झोळीसारखी आपण आखणी करायची आहे. त्यानंतर जनावरांनी हालचाल कमी करावी म्हणून त्याचा एक पाय यामध्ये अशा प्रकारे जर आपण थोडा अडथळा निर्माण केला तर उचलल्यानंतर जनावर हालचाल कमी करते. त्यानंतर आपण त्याचं वजन आपल्याला दिसतंय. या ठिकाणी आपल्याला वजन लक्षात येईल. 23 किलो, साधारण 23 किलो 500 ग्रॅमपर्यंत याचं वजन आहे. आणि आजचा जो बाजारामध्ये मटणाचा दर आहे हा 800 रुपये किलो आहे. तर या ठिकाणी आपण मटणाचा दराचे निम्मे म्हणजे 400 रुपये गुणिले आजचे वजन 23,500 याचा जर आपण गुणाकार केला तर या कोकराची जी कमीत कमी किंमत आहे ही 9,200 रुपये आपल्याला मिळणं अपेक्षित आहे. अशा प्रकारे जर आपण आपल्या कोकराचे वजन करून विक्री केली किंवा खरेदी केली तर व्यवहारामध्ये पारदर्शकता राहून योग्य किंमत आपल्या कोकराची आपल्याला मिळून जाईल. आणि याशिवाय अशा प्रकारे जर आपण प्रत्येक कोकराचं वजन आपण नियमित घेत गेलो तर आपल्याला औषधाची मात्राही ठरवणे त्या ठिकाणी सहज शक्य होईल. म्हणजे किती किलोचं आपलं कोकरू आहे, म्हणजे त्याला किती जंताचं औषध पाजलं पाहिजे किंवा लिव्हर टॉनिक पाजलं पाहिजे याविषयी आपण ठरवू आणि त्या पद्धतीने आपण त्याचा औषध उपचार करू. आमची माती आमची माणसं. तर मेंढ्यांना औषध देण्याच्या आधी औषधाची मात्रा ठरवणं हे तितकंच गरजेचं असतं. सर ही औषधाची मात्रा नेमकी कशी ठरवली जाते? शेतकरी बंधूंनो, खूपच चांगला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे हा. तर या ठिकाणी औषधाची मात्रा ठरवण्यासाठी प्रत्येक कंपनीचं त्या औषधाच्या बनावटीनुसार त्याचा मात्रा किती द्यावी याविषयी त्या वेष्टनावर नमूद केलेलं असतं. शेतकरी बंधूंनो, कुठलंही औषध देताना त्यातली त्यात जंताचं औषधाची निवड करताना आणि त्याची मात्रा ठरवताना आपण वेष्टनावरील सर्व माहिती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की शेळी आणि मेंढीमध्ये 2 ते 3 मिली प्रति 10 किलोसाठी साधारणपणे हा डोस असेल. या ठिकाणी आपण या कोकराचं वजन घेतलं होतं, याचं वजन 23 किलो होतं. तर 23 किलोसाठी साधारणपणे 3 अधिक 3 6 आणि वरच्या 3 किलोसाठी 1 ml अशा प्रकारे आपण 7 mlचा डोस आपण या कोकराला पाजू शकतो, जेणेकरून ह्या औषधाने त्याचे जंत निर्मूलन होईल. या ठिकाणी आपण दुसरं घटक असलेलं एक वेगळं औषध आहे हे आपण पाहूयात. या ठिकाणी
ह्या औषधाची जर आपण जंत निर्मूलनासाठी निवड केली किंवा प्रयोगशाळेच्या तपासणीनंतर आपल्याला हे औषध देण्यास सांगितलं असेल, तर या ठिकाणी आपण शेळ्या मेंढ्यांसाठीचा तक्ता पाहू शकतो. तर यामध्ये साधारणपणे 20 किलोसाठी 10 ml असा मात्रा या औषधाची ठरेल. याशिवाय आणखी तिसऱ्याही प्रकारचं औषध आपल्याकडे उपलब्ध आहे, ते आपण पाहूयात. या ठिकाणी आपण पाहू शकतो की शेळी आणि मेंढीमध्ये साधारणपणे 5 मिली 10 किलोसाठी याप्रमाणे आपण हे औषध देऊ शकतो. प्रत्येक कोकराचं जर आपण वजन घेऊन, शेळी मेंढीचं वजन घेऊन जर त्याला आपण योग्य मात्रेमध्ये औषध दिलं, तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला मेंढी पालनामध्ये किंवा शेळी पालनामध्ये दिसून येईल. औषध पाजताना आपण जे काही औषध आहे ते योग्य मात्रेमध्ये व्यवस्थित भरायचं आहे. त्यामध्ये जे काही आता सिरिंज असते, औषधाची सिरिंज असते, त्या सिरिंज वाटे जर आपण औषध त्या मेंढीला पाजलं तर ते व्यवस्थित पाजलं जातं. त्यामध्ये योग्य मात्रा, त्याच्यावर जी काही मोजणीची मापे असतात त्या प्रमाणात योग्य मिलीलिटरमध्ये औषध भरून आपण त्या मेंढीला पाजायचं आहे. औषध पाजताना ते श्वासनलिकेत जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. श्वासनलिकेत जर औषध गेलं तर मेंढी ठासण्याची शक्यता असते किंवा श्वासनलिकेत औषध जाऊन न्यूमोनियाही होण्याची शक्यता असते. तर औषध पाजताना त्याचा जो योग्य कोन आहे, मानेचा जो कोन आहे, तो जास्त वर न करता, तो जास्त वर जर आपण मानेचा कोन केला तर अन्ननलिका बंद होऊन श्वासनलिकेत औषध जाण्याची शक्यता असते. तर त्याचा योग्य कोन आपण ठेवायचा. याशिवाय औषध पाजताना ते पूर्ण मात्रेमध्ये गेलं पाहिजे. त्यामध्ये जर आपण ओव्हर डोसिंग किंवा अंडर डोसिंग, बऱ्याच वेळा होतं काय की शेतकऱ्यांमध्ये असा गैरसमज असतो की आपण जास्त औषध दिलं तर खूप चांगला परिणाम येईल किंवा लवकर मेंढी बरी होईल. तर असं काही नाही आहे. योग्य मात्रेमध्ये योग्य तेवढंच औषध गेलं तर त्याचा खूप चांगला परिणाम होतो. जास्त मात्रेमध्ये औषध दिल्यामुळे त्याचा जनावरावर एक वेगळ्या प्रकारचा ताण येतो. याशिवाय जनावर गुळकांडण्याची पण शक्यता असते. असे दुष्परिणाम पण दिसू शकतात. काही वेळा शेतकरी कमी औषध दिलं, कमी प्रमाणामध्ये औषध देऊन आपली जनावरं आहे त्याच औषधामध्ये पूर्ण जनावरं जंत निर्मूलन करण्याचा प्रयत्न करतो. तर अशी थोडासा कंजूसपणा न करता आपण योग्य मात्रेमध्ये जर औषध दिलं तर त्याचा खूप चांगला परिणाम दिसेल. कमी डोसमध्ये जर आपण औषध दिलं तर आपल्या जनावराला त्याच्याविषयी रेजिस्टन्स निर्माण होईल आणि एकूणच त्या आजाराला, त्या औषधाला भविष्यामध्ये ती मेंढी किंवा ते जनावर प्रतिकार करणार नाही. परंतु या ठिकाणी आपण एक काळजी घ्यायची आहे की एकच प्रकारचे औषध वारंवार जंत निर्मूलनासाठी वापरायचं नाही आहे. जर समजा आपण एकच औषध वारंवार जंत निर्मूलनासाठी वापरत गेलो तर त्या औषधाला ते जनावर रेजिस्टन्स होईल किंवा त्याच्याविषयी प्रतिकार क्षमता कमी होईल आणि भविष्यामध्ये आपण जंत निर्मूलन जरी केले तरी त्याचा अपेक्षित परिणाम आपल्याला मिळणार नाही आणि आपले जनावर बरे होणार नाही. तर अशा प्रकारचे आपण साधारणपणे काळजी घ्यायची आहे. योग्य मात्रेमध्ये औषध देणे, कमी किंवा औषध जास्त देऊ नये. याशिवाय योग्य तेच औषध द्यावे. त्यानंतर औषध पाजताना ते अन्ननलिकेतच जाईल याची काळजी घेणे. यासाठी ते बऱ्यापैकी जिभेवरच सोडवायचं आहे. त्यानंतर औषध एकाच वेळी संपूर्ण गोठ्याचं जंत निर्मूलन आपण करायचं आहे. जर आपण संपूर्ण गोठ्याचं जंत निर्मूलन किंवा आपल्या गावातील सर्वांनी एकाच वेळी जर जंत निर्मूलन केलं तर त्याचा खूप चांगला परिणाम दिसून येतो. आपल्या गोठ्यामध्ये समजा 4 ते 6 जनावर जर जंत निर्मूलन करण्याची राहिली तर पुन्हा त्या गोठ्यामधून त्यांच्या शरीरातून जंताची अंडी बाहेर पाडण्याचं प्रकार सुरूच राहील आणि पुन्हा लवकरच आपल्या ज्या काही जंत निर्मूलन केलेल्या मेंढ्या आहेत त्यांनाही ते आजार पुन्हा जंत लवकरात सापडून येतील. त्यामुळं संपूर्णपणे योग्य प्रकारे जर आपण जंत निर्मूलन केलं तर त्याचे खूप आपले अपेक्षित परिणाम दिसून येतील आणि आपल्या मेंढ्यांचे आरोग्य चांगले राहून आपल्या उत्पादनामध्ये आणि मेंढ्यांच्या प्रजोत्पादनामध्ये नक्कीच वाढ होईल. आमची माती आमची माणसं. यासोबतच जी बाधा जनावरांमध्ये आपल्याला दिसून येते ती कमी करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? शेतकरी बंधूंनो, एकूणच आपण ज्या मेंढी चारण्याच्या ज्या सवयी आहेत त्यामध्ये थोडासा बदल केला किंवा थोडीशी काळजी घेतली तर जंतबाधा होण्याचं प्रमाणही खूप कमी होऊ शकतं. याविषयी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मेंढ्यांना साधारण 8 ते 10 दिवसातून जर आपण एक वेळचा आहार मेंढ्यांना लिंबाचा पाला जर दिला तर लिंबाच्या पाल्यामुळे
एकूणच त्या मेंढ्यांमध्ये लिंबाचा पाल्याचा आहार झाला तर लिंब हा एक नैसर्गिक जंत निर्मूलन करणारा घटक आहे आणि त्यामुळे आपल्या मेंढ्यांच्या पोटामधील जंत निघून जातील. याशिवाय ज्या ठिकाणी वारंवार मेंढ्या चारल्या जातात अशा ठिकाणी न चारता आपण मेंढ्या चारण्याची जी जागा आहे ती बदलली पाहिजे, जेणेकरून पोटातून बाहेर पडलेली जी जंत आहेत, जंताची अंडी आहेत ती मेंढ्यांच्या पोटामध्ये जाणार नाहीत. त्या ठिकाणी वारंवार आपण त्या पद्धतीने कळपामध्ये बदल केला पाहिजे. एकूणच चरण्याची जागा असेल त्या ठिकाणी जर गोगलगायींची संख्या आढळून आली तर गोगलगायींच्या निर्मूलनासाठी 4% कॉपर सल्फेटचं द्रावण, मोरचूचं द्रावण जर आपण त्या परिसरामध्ये फवारलं तर गोगलगायींची संख्या कमी होईल. अंड्यांवरही त्याचा जंतांच्या अंड्यावरही त्याचा परिणाम दिसून येईल आणि त्या परिसरामध्ये जंत निर्मूलन जंताची बाधा मेंढ्यांना होणार नाही. याशिवाय आपण जे काही सकाळचा किंवा संध्याकाळचा आहार देतोय तर तो हा योग्य असावा. त्यामध्ये मुरघासाचं प्रमाण जर चांगलं असेल, मुरघासामध्ये जंताची अंडी निष्क्रिय होतात आणि मुरघासाचं जर प्रमाण आपल्या बंदिस्त पद्धतीमध्ये जर मेंढ्यांना असेल तर त्यामध्येही त्याचाही खूप चांगला परिणाम आपल्या याच्यावर मेंढ्यांच्या आहार एकूण तब्येतीवर दिसून येईल. याशिवाय वाळलेल्या चाऱ्याचं जर योग्य मिश्रण केलं तर वाळलेल्या चाऱ्यामधूनही जंताची बाधा होण्याची शक्यता कमी असते. तर अशा प्रकारे लिंबाचा डहाळा असेल आणि वाळलेला चारा, मुरघास याचं जर प्रमाण आपण योग्य प्रमाणामध्ये ठेवलं तर आपल्या गोठ्यामध्ये जंत निर्मूलनाची कमी गरज पडेल किंवा औषधाची तेवढी बचत होईल. सर, या पूर्ण व्यवस्थापनात आपण ज्यावेळेस जनावरांची काळजी घेतो तर त्यातला एक महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे लसीकरण. तर हे किती महत्त्वाचं आहे? शेतकरी बंधूंनो, एकूणच मेंढ्यांमध्ये आजार, मेंढ्या असेल किंवा एकूण पशुधन असेल, पावसाळा हा ऋतू आजारांच्या बाबतीत खूपच संवेदनशील आहे. तर यामध्ये आपण योग्य मात्रेमध्ये मेंढ्यांचं जंत निर्मूलनाविषयी चर्चा केली आहे, ते योग्य प्रकारे कराल. पण याशिवाय जर आपण आपल्या मेंढ्यांना योग्य प्रकारे आजाराचं लसीकरण केलं तर मेंढ्यांमध्ये आजार येणार नाही आणि प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, प्रतिबंध हाच चांगला उपाय हा जो आहे हा आपण लक्षात ठेवायचा आहे. तर यामध्ये लसीकरणामध्ये आंत्रविषार असेल, त्यानंतर PPR असेल, या 2 महत्त्वाच्या लसी द्यायच्या आहेत. आंत्रविषाराबरोबर आपण टिटॅनस या आजाराची लस ET+TT अशी लस बाजारामध्ये उपलब्ध आहे, ती आपण आपल्या मेंढीला देऊन घ्यायची आहे. याशिवाय आपण आपल्या मेंढ्यांना एकूणच PPR नंतर लाळ्या खुरकूत या आजाराच्या जर लसीकरण व्यवस्थित करून घेतलं तर आपण आपला कळप निरोगी राहील आणि जंताशिवाय आपली जी काही मेंढ्यांची चांगली तब्येत झालेली आहे ती प्रकृती इतर आजाराचं बाधा न झाल्यामुळे मेंढ्या निरोगी राहतील. यासोबतच सर आपण जंत निर्मूलनाबद्दल बोललो आणि विशेषतः पावसाळ्यात आपल्याला त्यांची जास्त काळजी घ्यावी लागते. तर या अनुषंगानं शेतकरी बांधवांना तुम्ही या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात असा काय संदेश द्याल की ज्याच्या माध्यमातून ते त्यांचं व्यवस्थापन आणि विशेष करून पावसाळ्यातलं व्यवस्थापन उत्तम करू शकतील? शेतकरी बंधूंनो, आपण आपल्या मेंढ्यांमध्ये पावसाळ्यामध्ये साधारणपणे मेंढ्यांच्या बाबतीत 3दा तरी लसीकरण करायचं आहे. पावसाळ्याची सुरुवात, पावसाळ्याचा मध्य आणि पावसाळ्याचा शेवट. याशिवाय इतर ऋतूमध्ये आपण साधारण 3 महिन्यातून एकदा असे जरी औषध दिले तरी चालेल. याशिवाय आपण आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी लहान कोकरं आहेत त्यांना वयाच्या 3ऱ्या महिन्यापासून 7व्या महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्यामध्ये आपण जंताचं औषध द्यायचं आहे. प्रत्येक वेळी औषध हे त्याची विष्ठा तपासूनच द्यावे, प्रयोगशाळेतून तपासूनच द्यावे. अंदाजे औषध देऊ नका. औषध देताना योग्य मात्रेमध्ये द्या, कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये औषध देऊ नका आणि औषध देताना ते श्वासनलिकेत न जाता अन्ननलिकेतच जाईल. मेंढी ठासणार नाही, मेंढ्यांना श्वसनाचे विकार होतील अशी काही अडचण होणार नाही. अशा प्रकारे योग्य मात्रेमध्ये योग्य प्रकारे औषध देण्याची जर आपण काळजी घेतली तर नक्कीच आपला नफा हा खूप मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोरडा गोठा मोजा नोटा. तर आपल्या गोठ्याचे जो परिसर आहे किंवा गोठ्यातली आतली बाजू आहे ही नियमित कोरडी कशी राहील आणि आपला एकूणच परिसर मेंढ्याचा परिसर निरोगी कसा राहील याविषयी आपण काळजी घेऊन आपले मेंढी पालन करायचे आहे. नक्कीच. म्हणजे शेतकरी बांधवांनो, आपल्या लक्षात आले असेल की स्वच्छता किती महत्त्वाची आहे. जर आपण गोठ्याची स्वच्छता केली तर बरंचसंच काम आपण त्या माध्यमातून पूर्ण करू शकतो. यासोबतच लसीकरणाला सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते म्हणजे मेंढ्यांचं निरीक्षण. मेंढीची लक्षणं जर आपल्याला ओळखायची असतील तर त्यासाठी तिचं निरीक्षण करायला हवं. तिला ताप कसा येतो, कधी येतो, यासोबतच तिच्या डोळ्यांची नेमकी काय स्थिती आहे आणि याच्यासोबतच तिची विष्ठा ही पातळ आहे की तिचं प्रमाण कसं आहे, या गोष्टी जर आपण वेळोवेळी तपासल्या, त्याच्यावर जर आपण काम केलं
तर आपण चांगल्या पद्धतीनं जंत निर्मूलन करू शकतो आणि पावसाळ्यात आपल्याला या माध्यमातून जे काही प्रमाणात नुकसान होतं ते सुद्धा टाळता येऊ शकतं. तर आज आपल्यासोबत डॉक्टर रवींद्रनाथ निमसे सर होते. सर, आपण खरंच खूप महत्त्वाची माहिती आम्हाला दिलीत आणि अगदी छोट्या छोट्या अगदी शेतकरी बांधवांना समजतील अशा सोप्या भाषेत सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.